नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीए केकेसह फ्रॉम केकेसीए स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सकोच्या एक्झामचं डेफिनेटली आपण खूप वेळेपासून वेट करत होतो की महाट्रान्सकोची एक्झाम कधी येईल. तर फायनली 6 जुलै 2025 रोजी एक्झाम होत आहे. आता 6 जुलैला मल्टिपल एक्झाम असल्यामुळे चान्सेस आहेत की दुसऱ्या सेंटर्स म्हणजे जे सेंटर्स TCSचे ऑथराइज सेंटर नाही आहेत. मुलांना आपली मागणी एकच आहे, आपलं म्हणणं एकच आहे. मी ऑलरेडी जे स्टुडंट्स मला आधीपासून फॉलो करतात त्यांना ही गोष्ट माहिती असेल. मुलांना याच्या आधी महावितरणची एक्झाम झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सपरन्सी जिथे वाटली नव्हती तिथे आपण ॲक्शन घेतलेली आहे. त्यांचा रिझल्ट क्लिअर नाही आहे, IBPS वॉटरमार्क नाही आहे, बऱ्याच गोष्टी अशा होत्या ज्याच्यामुळे असं वाटलं की डेफिनेटली की तो रिझल्ट ट्रान्सपरंट दिसत नाही आहे. तर ट्रान्सपरन्सी मागणीसाठी फाईट करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपला एक एम नाही आहे की फक्त स्टुडंट आला पाहिजे आणि कन्वर्ट झाला पाहिजे आणि पैसे भेटले पाहिजे. जो स्टुडंट मेहनत करतोय त्याचा रिझल्ट फेअर लागला पाहिजे. मुलांना फेअर रिझल्ट सोबतच फेअर एक्झाम होणं हे सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फेअर एक्झामसाठी वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट जो आम्हाला पर्सनली वाटतो मुलांना तो आहे की TCSच्या I1 डिजिटल अधिकृत जे केंद्रावर आहेत तिथेच एक्झाम झाली पाहिजे. ही मागणी हजारो विद्यार्थ्यांची आहे. 35,000 मुलांनी LDCचा फॉर्म भरलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हाही फक्त एक्झाम नाही, खूप साऱ्या मुलांसाठी करिअर आहे आणि मुलं याचं खूप वेळेपासून प्रिपरेशन करतात, त्याच्यासाठी डेडिकेशन देतात. आणि 9 वर्षानंतर आलेली एक्झाम आहे. 2016 मध्ये, नंतर 2025 मध्ये एक्झाम होते आहे. त्यातल्या त्यात बऱ्याच जणांना अजून तो पण प्रश्न आहे, मराठीमध्ये एक्झाम क्वेश्चन मार्क येईल का नाही, तर ते तर अजून क्लिअर नाहीच आहे. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कुठेही मराठी मेन्शन केलेलं नाही. याच्या आधी झालेली एक्झाम इंग्लिशमध्ये झालेली होती, त्याच्यामुळे शक्यता आहे की हा सुद्धा पेपर इंग्लिशमध्ये असू शकतो. ते जर झालं तर अन्याय होईलच. पण त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट जी मुलांना आता सध्या जे करंट आपल्या हातात आहे मुलांना, की परीक्षा ही TCSच्या I1 डिजिटल अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे. ही साधी सरळ आणि माफक अपेक्षा आहे. ह्या अपेक्षेमध्ये काहीही आपण एक्सपेक्ट करत नाही एक्स्ट्रा. सरळ एकच आहे की फेअरनेससाठी काहीतरी एक ॲश्युरन्स लेवल जास्त असते, कारण मुलांचंही करिअर आहे. मुलांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत स्प्रेड करा. लाईक, व्ह्यू, सबस्क्राईब सगळं जाऊ द्या. मुलांना हा व्हिडिओ ॲक्च्युअलमध्ये आपल्याला खरंच ज्या ऑथॉरिटीज आहे, ज्या कमिटीज आहे, ज्यांच्याकडे पॉवर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा फेअर एक्झाम व्हावी आणि फेअर रिझल्ट लागावा, यासाठी जी गोष्ट असेल त्याच्यासाठी KKC तुमच्यासोबत होतं, आहे आणि राहणार. मुलांना नमस्कार. पुढची अपडेट लवकरच देऊया. आणि हॉल तिकीट मुलांना टुडेज 26 2025 आणि 2:38 दुपारी 2 वाजून 38 मिनिटं होत आहे. बरेच जणांचे मेसेज आले ॲडमिट कार्डबद्दल. स्टुडंट वी आर एक्सपेक्टिंग की आजच ॲडमिट कार्ड लवकरात लवकर येईल, पण अजून ॲडमिट कार्ड वेबसाईटवर अवेलेबल नाही आहे. आणि त्याच्याच आधी हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. डेफिनेटली तुम्ही ट्विट करा, ट्विट कॅम्पेन रन करा. मुलांना जिथे पण असाल डेफिनेटली वी विल सपोर्ट यू आणि आम्ही पण डेफिनेटली ट्राय करूया. सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. भेटूया आपण नेक्स्ट अपडेटवर. तोपर्यंत आपल्या निमित्त रिपोर्टर CA KK.